मित्रांनो, इयत्ता 10वी पद्य क्रमांक 16 आकाशी झेप घेरे, कवी जगदीश खेबुडकर. कवी परिचय. प्रसिद्ध मराठी साहित्यिक. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. साधे, सहज आणि आशयघन नादमयी शब्द हे त्यांच्या गीतांचे विशेष होत. महाराष्ट्र शासनाचे 11 पुरस्कार, गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार असे 60हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचे साहित्य लेखन. कथा. नेताजी पालकर. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, देवघर. कविता संग्रह. अक्षरपान, बकुळगंध, सडा प्राजक्ताचा, एकतारी संगे. त्यांनी 300हून अधिक मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. कवितेचा आशय. आकाशी झेप घेरे या कवितेत कवी जगदीश खेबुडकर आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवा असे सांगतात. कोणावर अवलंबून न राहता स्वावलंबी बना. त्यासाठी ते पिंजऱ्यातील पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. माणसाच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश करून स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगतात. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अतिशय गाजलेले हे चित्रपटातील गीत आहे. आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कवी पिंजऱ्यातील पक्षाला म्हणत आहेत, ए पाखरा, म्हणजे जे लोक सुखासीन सुरक्षित ऐशारामाचे जीवन जगत आहेत, आयत्या सुखाला चटावले आहेत, अशा स्वातंत्र्य, क्षमता, सामर्थ्य, महत्त्वाकांक्षा गमावलेल्या व्यक्तीला उद्देशून म्हणतात, ए पाखरा, हा सोन्याचा पिंजरा तू सोडून दे. आकाशात उंच भरारी घे. सत्ता, संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे. कारण पारतंत्र्यात आपल्या मनाप्रमाणे आपण मुक्त संचार करू शकत नाही. गुलामगिरीचं जीवन आपल्याला जगावं लागतं. म्हणजे प्रस्तुत काव्यपंक्तीत पाखराच्या प्रतीकातून मानवाला स्वसामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया. हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पुढे कवी पिंजऱ्यातील पाखराला उद्देशून म्हणतात, इथे काही कष्ट न करता तुझ्या भोवती सारे वैभव आहे. रोज तुला रसाळ मधुर फळे खायला मिळतात. तुझे शरीर या साऱ्या सुखांना लालचावले आहे. तुझ्या शरीरास या ऐशारामाची चटक लागली आहे. या सुखात तू लोळतो आहे. पण हे सुख किती काळ टिकेल? कारण पिंजऱ्यातील बंदिस्त जीवन कितीही छान वाटत असले, कितीही चांगले खायला मिळाले, तरी ते जीवन म्हणजे गुलामगिरी, पारतंत्र्याचं असते. तेव्हा या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. हे वेड्या मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एका मराठी चित्रपटाची आठवण करून देते. हे गीत आराम हराम आहे या चित्रपटात गायक सुधीर फडके यांनी गायले आहे. आराम हराम आहे या शीर्षकातच चित्रपटाचं सार आहे. आयतं मिळालेलं सुख नायकाला ऐत खाऊ मिजाजखोर बनवतं. आपल्या वडिलांच्या आयत्या मिळालेल्या संपत्तीत तो लोळत असतो. विविध व्यसनांच्या मार्गी लागतो. पण एका प्रसंगात त्याचे डोळे उघडतात. मग सर्व संपत्तीचा, वैभवाचा त्याग करून तो सामान्य माणसाचं जीवन जगतो. शेवटी कष्टाचे, परिश्रमाचे मोल कळल्यानंतर तो आपल्या जगात परततो. नायकाचं मनपरिवर्तन होण्याच्या प्रसंगात आकाशी झेप घेरे पाखरा हे गाणं येतं. पिंजऱ्यात असलेल्या पक्षाला उद्देशून गाण्याचे बोल असले तरी चित्रपटाच्या कथेच्या ओघात ते मुख्य नायकालाच लागू पडतात. आता तुमच्या लक्षात येईल की आराम हराम आहे हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो. तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर पाहू देखील शकतात.
आज आपण पाहतोय समाजात काही तरुण कष्ट न करता आपल्या आईवडिलांच्या संपत्तीवर मजा मारतात. माझे वडील मोठे उद्योगपती आहेत, त्यांची अफाट संपत्ती आहे, त्यामुळे मला काय करायची गरज नाही असे त्यांना वाटते. या जगात आपण आराम, आळशी जीवन जगण्यासाठीच जन्माला आलो आहोत असे समजून त्याप्रमाणे ती जगत असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आईवडिलांची संपत्ती ही त्यांनी स्वतःच्या कष्टाने उभी केली आहे. तेव्हा तुम्ही देखील तुमच्यातले सामर्थ्य ओळखा, उच्च ध्येय बाळगा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. श्रम व मेहनतीला जे परमेश्वर मानतात त्यांना या जगात अशक्य असे काही नाही. यामुळेच तो यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, फुकट मिळालेल्या करोडो रुपयांपेक्षा स्वकष्टाने कमावलेल्या एका रुपयाचे मोल हे अधिक असते, हे लक्षात असू द्या. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कवी म्हणतात, ए पाखरा, तू भाग्यवान आहेस. ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी राने, नद्या व समुद्र हे सारे ओलांडून दूरवर भरारी मार. वाटेत किती अडथळे आले तरी डगमगू नकोस. विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती आपण पूर्ण करू शकतो. आलेली संकटे धैर्याने दूर करू शकतो. दृढ निश्चय करा, दृढ विश्वास बाळगा. आपणास या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे पक्के लक्षात ठेवा. मी देखील हे करू शकतो असा दृढ विश्वास आपणास यश मिळवून देऊ शकतो. माणसावर एखादे संकट आल्याशिवाय त्याला स्वतःच्या सामर्थ्याची आणि दुबळेपणाची कल्पना येत नाही. यासाठी सतत स्वकार्यात रममाण झाले पाहिजे. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव विचारा होई बावरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कवी म्हणतात, कष्ट केल्याशिवाय कोणतेही फळ मिळत नाही, आयते कोणतेही सुख मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. हे तुला समजते, पण ते तू फारसे मनावर घेत नाहीस. त्यामुळे तुझ्या कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीत येत नाही. त्यामुळे तुझ्या मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते. स्वातंत्र्याची ओढ तर आहे, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावराबावरा होतो, कासावीस होतो. विद्यार्थी मित्रांनो, पहाट होताच आपण धडपडून जागे होतो. का तर पोटासाठी. कामावर गेलो, काम केलं तरच आपण जगणार असतो. जंगलातील समर्थ असणारे वाघ, सिंह हे प्राणीसुद्धा जगण्यासाठी भक्ष्याच्या शोधात सारखे पळतच असतात. भक्ष्य असं थोडंच मला खा म्हणून पुढ्यात उभा राहणार. तेव्हा प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही. केवळ मनोरथ केल्याने हरिण कधी झोपलेल्या सिंहाच्या तोंडात आपणहून जात नाही. तसेच दे रे हरी पलंगावरी, खातो तुझ्या जीवावरी असे कधीही नसते. माणसाला उपयोगी असणारे सर्व शोध माणसानेच आपल्या प्रयत्नातून लावले आहेत. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कवी म्हणतात, घाम गाळला की शेतात मोती पिकतात, पिके बहरतात. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजे श्रमदेवाचे घरात होणारे आगमन होय. म्हणजे जेव्हा घाम गाळून तू श्रम करशील, त्या घामातून जे मोती मिळतील तेव्हा श्रमदेवता तुझ्यावर प्रसन्न होईल. कष्टातून कमावलेल्या धनामुळे घरात प्रसन्नता येईल. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण. माणसे अनेकदा दैवाच्या आहारी जातात, नशिबावर भरवसा ठेवतात. नशिबात असेल तेच मिळेल, अधिक काही मिळणे शक्य नाही अशी त्यांची ठाम समजूत असते. कवी जगदीश खेबुडकर ही समजूत दूर करायला सांगतात.
त्यांच्या मते माणसाने स्वतःचे सामर्थ्य ओळखले पाहिजे आणि कठोर परिश्रमांना सिद्ध झाले पाहिजे. कठोर परिश्रम केले तर यश नक्कीच मिळते. प्रयत्नवाद हाच खरा विचार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, श्रमाचे महत्त्व तुमच्या लक्षात आले असेलच. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी देखील आराम हराम आहे अशी घोषणा केली आहे. आपण सर्वांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा करून श्रम करून भारत सुखी बनवला पाहिजे. उन्हातान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, शेतात श्रमणारा शेतकरी हे आईत खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी सुंदर निर्माण करा. ज्या राष्ट्रात श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते. निसर्ग जन्माला घालताना प्रत्येक जीवाला कोणते ना कोणते एक वरदान देत असतो. जगामध्ये जी व्यक्ती प्रामाणिकपणे काम करू शकते ती कधीही कुठेही उपाशी राहू शकत नाही. फक्त टाकीले तेथे उभे राहण्याची आपली तयारी पाहिजे. परिस्थितीशी लढताना आपल्या पोटात भूक असेल, डोक्यात कसलीही लाज नसेल आणि मनगटात जिद्द असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. मराठीत एक म्हण आहे, घोडा का अडला, भाकरी का करपली, पाने का सडली, तर एवढे सगळे घडले ते न फिरवल्याने. साधी हालचाल झाली नाही, अर्थातच आळशीपणामुळे हे अनर्थ घडले. जे काम कराल ते उत्कृष्ट करा. मनात निराशा बाळगू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 10वीत आहात. रोज नियमित अभ्यास करा, आळस करू नका. वाचन, मनन, लेखन करा. मग यश तुमच्या मागे धावत येईल. आपणच आहोत आपल्या भविष्याचे शिल्पकार. कराल ना मग? धन्यवाद.